नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला मस्त असं सुकं चिकन मसाला करून दाखवणार आहे. अप्रतिम भाजी ही बनून तयार होते. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि करायची अगदी साधी सोपी पद्धत आहे. एकदा का तुम्ही मसाला बनवून ठेवला तर कधीही तुम्ही झटपट ही भाजी बनवून तयार करून घेऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी सर्वात आधी चिकन घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. हे चिकन मी मस्त असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला सर्वात आधी अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चिकनला आपल्या हळद आणि मीठ असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं आपण हे सर्व असंच मॅरिनेशन करायला ठेवून देऊ बाजूला. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ. मसाल्यासाठी मी इथे सर्वात आधी खसखस घेतलेला आहे, 2 वेलची घेतलेले आहे, धने घेतलेले आहे, जिरे घेतलेले आहे आणि 3 तेजपान घेतलेले आहे. हे सर्व मी 1-1 चमचा भरून घेतलेला आहे. आणि त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि 2 आल्याचे तुकडे घेतलेले आहे. इथे आता आपल्याला सर्वात आधी कांदा छान असा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे. यामध्ये मी पोहे खाण्याचा 1 चमचा भरून तेल घालून घेणार आहे. तेल घालून आपल्याला कांदा छान असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही इतपत मी छान असा कांदा परतवून घेतलेला आहे. कांदा आपल्याला आता इथेच बाजूला करून त्यावर आपल्याला किसून घेतलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे. आपल्याला खोबरं हे किसलेल्या वाटीचं वापरायचं आहे. बाजारातून जे मिळते खोबरं किस ते नाही वापरायचं आहे, कारण की त्यामुळे आपल्या भाजीला रंग छान येत नाही आणि भाजीला तेल सुद्धा सुटत नाही, म्हणजेच तर्री येत नाही भाजीला. इथे आता आपलं खोबरं सुद्धा छान असं परतून झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण जे बाजूला मसाले काढून ठेवलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि छान असे परतवून घ्यायचे आहे कांद्या आणि खोबऱ्यासोबत. आणि त्यामध्ये आता आपल्याला लसूण आणि आलं सुद्धा घालून घ्यायचं आहे. ते सुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आहे मुठभर. कोथिंबीरीमुळे आपल्या भाजीला चव सुद्धा छान येते आणि रंग सुद्धा छान येते, म्हणून मी इथे मुठभर कोथिंबीर घालून घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि बाजूला मी इथे थंड करायला एका डिश मध्ये काढून ठेवणार आहे. मसाले आपले छान असे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी घालून मी हे वाटण करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे आता छान असं आपलं वाटण बनून तयार झालेलं आहे. इथे आता आपण फोडणी करून घेणार आहोत. फोडणीसाठी मी इथे सर्वात आधी 2 पड्या तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. तेल आपलं छान असं कडकडीत गरम झाल्यावरच यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे, म्हणजे फोडणी आपली छान बसते. इथे आता आपल्याला वाटण मस्त असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. मीडियम गॅस करून मी इथे वाटण छान असं परतवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे आता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आता सर्वात आधी आपल्याला 1 चमचा भरून गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा भरून हळद घालून घ्यायची आहे आणि 1 मोठा चमचा भरून मी इथे लाल तिखट घालून घेतलेलं आहे. लाल तिखट तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी 1 चमचा भरून चिकन मसाला घालून घेतलेला आहे. इथे आता आपल्याला ओले आणि कोरडे मसाले मस्त असे हलवून घ्यायचे आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. अगदी अर्धा ग्लास पाणी किंवा 1 कप भरून पाणी घालून घ्यायचं आहे आणि सर्व मसाला मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे.
यामुळे आपली ग्रेव्ही छान अशी बनून तयार होईल आणि भाजीला सुद्धा तेल छान असं सुटते. यावर आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. इथे मी यावर झाकण ठेवून लो टू मीडियम गॅसवर 2 मिनिटं असंच ठेवणार आहे. 2 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही मस्त असं आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे. तुमच्या सुद्धा भाजीला तर्री येत नसेल, तर्रीची भाजी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही प्रोसेस फॉलो करू शकता. भाजीला यामुळे छान अशी तर्री येते. त्यानंतर यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे. चिकन आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये. यामध्ये आता आपण अजिबात पाणी न वापरता असंच हे चिकन मसाल्यामध्ये शिजवणार आहोत. आता आपल्याला यावर झाकण ठेवून मस्त असं लो टू मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं असंच चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. इथे मी आता 4 ते 5 मिनिटानंतर चिकन चेक करून घेणार आहे शिजलं आहे का नाही तर. इथे आता आपल्याला मध्ये-मध्ये अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे. चिकन मी परत असंच झाकण ठेवून 2 मिनिटं ठेवणार आहे. 2 मिनिटानंतर इथे आता आपलं चिकन मस्त असं शिजवून तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. मला हे चिकन पूर्ण शिजवायला 7 ते 8 मिनिटं लागलेले आहे. 7 ते 8 मिनिटानंतर आपलं चिकन मस्त असं शिजवून तयार झालेलं आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मस्त असं आपली चिकन रेसिपी बनवून तयार झालेली आहे. ही रेसिपी तुमच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.